नमस्कार मित्रांनो, मी आहे तुषार आणि आपल्या यूट्यूब चॅनल कोकण कल्चरमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण निघालेलो आहोत नदीवरती पोहायला। कारण कोकणामध्ये तुम्ही राहत असाल तर नदीवरती पोहण्याची मजा काही वेगळीच आहे। तर आपल्या मागे आहेत सर्व मित्र आहेत, नदीवरती पोहायला निघालेले आहेत। काही जण आहेत ते लाकडाची भारी आणण्यासाठी जात आहेत। कोकणातली मुलं कोकणामध्ये मजा पण करतात आणि काम पण भरपूर करतात। हा पूर्ण दिसतो आपल्याला, पूर्ण जंगलचा परिसर आहे, मोडा आहे पूर्ण। आता इकडे लाकडांच्या भाऱ्या पण काढलेल्या आहेत, त्या आपण येताना घेऊन येणार आहोत। परंतु जाताना तुम्हाला इकडचा सर्व परिसर, डोंगर वगैरे सर्व दाखवणार आहे। कोकणामध्ये आहे ना, सर्व झाडे सुद्धा आढळतात, म्हणजे जी काही महत्त्वाची झाडे आहेत। हे बघा, इकडे मागे आहेत, नारळ आहेत, पोपळ आहे, सुपारी आहे। हा इकडे साया वगैरे आहे, इकडे रातांबीची झाड आहे, इकडे सर्व काजूची झाडं, कलम वगैरे सर्व आहे। हा समोर पूर्ण जंगल परिसर आहे आणि वाट पण एकदम छोटीशी आहे, तोकडी वाट आहे। एकदम डोंगरामध्ये राहतो आम्ही। नदीमध्ये जाताना लगेच 10 मिनिटात जातो, परंतु वरती येताना अर्धा पाऊण तास लागतो वरती यायला। इकडे रानकोंबड्या वगैरे असतात, इकडे डुक्कर, रानकोंबड्या वगैरे या जंगलामध्ये। आता डुक्कर तर पाहायला मिळणार नाही, पण रानकोंबड्या दिसू शकतात कुठे असतील तर। हे बघ रे, इकडे दगड वगैरे मारून बघ विराज, दगड मारून बघ खाली आहे काय। और हे बघ, इथं आवाज आला ना। पूर्ण जंगल पण पूर्ण घनदाट जंगल झालेलं आहे, परंतु वाट थोडीशी साफ केलेली आहे इकडे। हे बघा, रानकोंबडी आहे असं वाटते, बघूया दिसतंय काय रानकोंबडी। हे विराज आहे काय रे? तिकडे पुढे एकदम पुढे ते बघ, गेली खाली गेली। तर आपला खाली पाऱ्यावरचा पूल आहे, कनेक्ट होतो नदीला पुढे। हा बघा, ह्या भाऱ्या काढलेल्या आहे, ह्या जाताना वरती न्यायच्या आहे। भाऱ्या म्हणजे आपल्या कोकणामध्ये जास्त गॅस वगैरे नसतो, चुलीवरतीच जेवण केलं जातं। त्यासाठी आम्ही या डोंगरामध्ये इकडे लाकडं वगैरे काढायला यावी लागतात। या आईने वगैरे पुढे येऊन लाकडं काढलेली आहे, ती जाताना आता आपण वरती घेऊन जाणार। परंतु त्याआधी आता आपण जाऊया नदीमध्ये पोहायला। मित्रांनो, जर का तुम्ही कोकणात आलात तर तुम्हाला कोकणामध्ये जास्तीत जास्त दिसतील ती काजूची आणि आंब्याची झाडं। कारण कोकणामध्ये आंबा आणि काजू हे खूप प्रमाणात केलं जातं। हे बघा, इकडे आमच्या इकडे जरी डोंगर असला, कारण कोकणामध्ये खूप सारे डोंगर असतात आणि ह्या डोंगरावरती काजूची वगैरे झाडे पण लावली जातात आणि चांगल्या प्रकारे उत्पन्नसुद्धा मिळतं त्यातून। झाडं खूप आले वाटेमध्ये, कारण इकडून कोणाची जास्त ये जा नसते या रस्त्याला, त्याच्यामुळे झाडं खूप वाढलेत। आता आपण आलेलो आहेत नदीजवळ, तुम्हाला दाखवतो। हे बघा, इथे आम्ही गणपतीचं विसर्जन करतो इकडे, आणि खाली सर्व गवत वगैरे वाढलंय। इकडे आमचं गणपतीचं विसर्जन असतं। ही आमची नदी आहे। आता आपणाला आंघोळीला जायचं आहे तिकडे वरच्या साईडला। तर आता आपण आमच्या नदीच्या ब्रिजवरती आलेलो आहे। हा बघा, खूप जुना ब्रिज आहे, साधारण 100 वर्ष तरी त्याला पूर्ण झालेली असतील। ज्यावेळी रस्ते नव्हते त्यावेळी ह्याच पुलाचा वापर केला जात होता, कारण समोरचा डोंगर आहे, त्याच्यावरती आहे रानपाट गाव, तर तिकडे जाण्यासाठी ह्या ब्रिजचा वापर केला जात होता। आता जरा थोडा कमकुवत झाला आहे, दुरुस्तीची गरज आहे। हे बघा, तिकडे आता आपण जाणार आहोत पोहायला। आपले मित्र वगैरे गेलेत। ए काय करा,
हे बघा. आता आपण उभ्या आहोत या ब्रिजवरती. लोखंडाचा ब्रिज आहे आणि हे जे खांब दिसत आहेत खाली जो पाया आहे सिमेंटचा केलेला आहे. नदीला खूप मोठं पाणी येतं त्याच्यामुळे ते आता थोडंसं त्याची झीज झालेली आहे. कुमकुवत थोडासा झालेला आहे ब्रिज. दुरुस्तीची गरज आहे त्याला. आणि कारण इकडे खालच्या साईडला खूप शेती आहे लोकांची नदीच्या साईडला. त्यांना हा एकच पर्याय आहे ब्रिजचा तिकडे जाण्यासाठी. बघा माझ्या मागे बघा पूर्ण खूप कोकणात जे बोलतात तुम्ही सौंदर्य, कारण खूप साऱ्या लोकांना कोकणच आवडतं आहे म्हणून आपण ही खास व्हिडिओ त्यांच्यासाठी बनवतो आहे आजची. खूप ऊन पण आहे. आता आपण जाऊया थंड व्हायला, नदीमध्ये पोहायला जाऊया. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत आपल्या धरणामध्ये. याचं नाव आम्ही बोलतो त्याला जुव्याचं धरण. मागे सर्व तयारी करतायत आंघोळीची पोरं. आता हे बघा हे धरण आहे आमचं आंघोळ करण्याचं. अगोदर इकडे खूप मोठं पाणी असायचं, पण ज्यावेळी कोकण रेल्वेचं काम झालं म्हणजे जे मी आपल्या प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ आहे करबुडे बोगदा, ज्यावेळी बोगद्याचं काम सुरू होतं त्यावेळी सर्व जे दगड दिसत आहेत ते वरतूनच आले आहे. त्याच्यामुळे हे पूर्ण पाणी आहे ते थोडंसं असं बुजत गेलं पूर्ण नदी. त्याच्यामुळे खोली त्याची कमी झाली आहे. खूप गारगार पाणी आहे. आता आपण पोहण्याची मजा. हा छोटे मी आहे आपला कुणाल, मजा करतोय. खूप दिवसांनी आलेलो आहे नदीमध्ये पोहायला आम्ही. किती खोल पाणी आहे रे? हे पाणी किती खोल आहे? मानेपर्यंत पाणी आहे. इकडे मध्ये दिसतंय थोडंसं निळसर. हे बघा इकडे पुढे आहे मानेपर्यंत पाणी. चालत आहे बघूया पोहते रोहनला बोल. हे बघा मानेपर्यंत पाणी आहे तिकडे. ए तू इकडे बारक्या पाण्यातच पोह. हा बघा इकडे पूर्णपणे उभाच्या उभा डोंगर आहे. इकडे डुकरं वगैरे असतात, संध्याकाळची इकडे येतात पाणी वगैरे पिण्यासाठी. बघा वेगवेगळ्या स्टेप आहे प्रत्येकाच्या उडी मारण्याच्या पाण्यामध्ये. विराज मारतो. विराज दाखव एक उडी मारून. बघ किती छोटा आहे बघा, 5वीत आहे हा मुलगा विराज. आता बघा कशी उडी मारतोय. वेगळी स्टाईल आहे त्याची उडी मारण्याची. कोकणातल्या मुलांकडे स्किल खूप आहे. हे बघा वा विराज. अजून एक विराज अजून एक मगासारखी. हा एक. हा सूर नवीन सूर उडी आता बघा विराजची. हा आणि हा मारलेला आहे सूर. पाय चालले. आता आपली बारी. आता आपण खूप गरम झालं, जाऊया आता आंघोळ करायला. तर आता आपण जाऊया पोहायला. गार विराज. खूप मजा येते, खूप मस्त वाटतं. चेतन सूर उडी मारतोय व्यवस्थित घे. मार उडी. खूप मजा येते. गार पाणी पूर्णपणे थंड गार पाणी झालेलं आहे. और मी उलटा पोहतो. आता बघ मी उलटा पोहतो. मी शिकवतो. मी तुम्हाला उलटा पोहायला शिकवतो. अशा हात ठेवायचे, असं उलट व्हायचं, असं पोहत जायचं. आता सगळं पोहतो. आम्ही नंतर
तर आता आपण नवीन खेळ खेळणार आहोत इथे आता नदीमध्ये. ही बघा, ही दगड शोधून आणले, लाल दगड आहे. आता ही दगड गेम काय असणार, ही दगड पाण्यामध्ये टाकायची आणि ती दगड शोधून काढायची. जो दगड आधी शोधून काढेल तो असेल विनर आणि त्याला भेटेल चिकन डिनर. अरे बोला की राव विराज. हा बघा, खूप उत्सुक या खेळासाठी खूप उत्सुक आहे हा विराज. राज आहे इकडे, कुणाल, रोहन, चेतन आणि आपला येतोय तिकडून शेतकरी सौरभ. चला आता पहिला गेमला स्टार्ट करण्याच्या आधी 1 2 3 वाव, सर्वांनी उडी मारलेली आहे. फटाफट फटाफट बघूया कोण आधी दगड शोधून काढतोय. जो दगड शोधून काढेल त्याला माझ्याकडून पार्टी रे, संध्याकाळी पार्टी. वाव, राजने दगड शोधून काढले. राजला संध्याकाळी एक वडापाव. हा पूर्णपणे डोंगर दिसतोय ना, ह्या डोंगरातूनच आपली कोकण रेल्वे जाते. आणि इकडे वरती जर गेलेलो तर वरती आहे आपला जो करबुडे बोगदा, जो आशिया खंडातला 1 नंबरचा लांब बोगदा आहे. आणि ती पूर्णपणे रेल्वे ह्या डोंगरातून आतमधून जाते इकडून. तर मित्रांनो, आता फायनली आपलं नदीवरती पोहून वगैरे झालेलं तुम्ही पाहिलं, किती मजा केली आहे आम्ही. अशीच कोकणात मजा असते, खूप धमाल असते. म्हणून तर आम्ही तुम्हाला कोकणातली धमाल आमच्या व्हिडिओमधून दाखवत असतो. तर आपण निघालेलो घरी. हा बघा, हा विराजनं काढलेला आहे. ह्याला काय बोलतात विराज? आकूड. आकूड. आकूड म्हणजे काय तुम्हाला माहीत नसेल तर करवंदीचा जो झाडाचा वरचा जो कोवळा भाग असतो त्याला आपण आकूड बोलतो आणि तो आपण खाऊही शकतो. आता विराज बघा तुम्हाला दाखवेल खाऊन. कसा सोलायचा आधी, कुठलं दाखव, नीट दाखव. मला पण थोडा द्या, सगळा खाशील. हां वाव, चांगला असतो. याच्यातून आपल्याला काही हानी वगैरे पोचत नाही. हा बघा दुसरा मेवा खातोय कुणाल, रातांबी आहे. अगर रातांबी तुम्ही कोकम वगैरे खाल्ली असाल, पण त्याची पानं सुद्धा खातात ही लहान मुलं. कशी लागतात तरी चवीला? आंबट. हे बबड्या चला, आता ही भारी घेऊन जायचं आपल्याला वरती, मोड्यानं उगवायचं आहे. ही आहे आपल्या कोकणातल्या मुलांची कामं. मजा पण करायची आणि कामं पण करायची. ही संध्याकाळची सोय आहे आपली जेवण बिवण बनवायला. हे धर विराज, पकड. चालू आहे. हा बघा समोरचा डोंगर चढून आता आपल्याला जायचं आहे. येताना 10 मिनिटात आलोय, आता जाताना अर्धा पाऊण तास लागेल आपल्याला. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.